माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे मनापासून। तर इथं मी तयार झाले आहे, नाश्ता पाणी केला आहे आणि आता आम्ही निघालो आहोत पोल्ट्री म्हणजे रानातल्या घराकडे। तर तिथं माझे सासरे वगैरे राहतात, तर तिथलं घर कसं आहे काय तर मी तुम्हाला ते दाखवते। चला आपण जाऊया। आलो आहे आम्ही पोल्ट्री म्हणजे रानातल्या घरी आणि असं शेत आहे कडने सगळीकडे। तर चला तुम्हाला दाखवते आधी। तर हा असा आहे परिसर। तर ही पोल्ट्री आहे, त्यामुळे आम्ही इथं नाव असं रानातलं नाही पोल्ट्रीचं घर आहे म्हणून सांगतो। तर तिकडं आहे घर आणि इथं काय बनवले काय माहिती आणि तर आधी मी पोल्ट्री दाखवते तुम्हाला। तर चला बघूया आपण पोल्ट्री। तर आता सध्या पिल्लं नाहीये पोल्ट्रीमध्ये, कोंबड्याचे खत काढले। तर चला बघूया आपण मोकळीचे। इथं गाय लावलेली असते, पण गाय आता चरायला गेली। तर इथं रात्रीच्या इथं झोपत्यात आहे सगळेजण। तर हे आहेत माझे सासरे। तिकडे बघा। आता मला सांगा हे काय भांड्याचे कशाला वापरलं जातं? खायचं भांड ह्यातच खायला देतात ना, आणि पाणी कशाला द्यायचं? ह्याच्यात कशात? ओ ख्याच्यातून म्हणे ह्याच्यात पाणी असतं। दोन प्रकार। हे खायचं खायचं नाही पाण्याचं, हे पाण्याचं बारकांची भांडी। आणि इथले भांडी कशाचे? ते पण तसेच आहेत, फक्त ते बारक्या पिलांसाठी तर म्हणजे ज्यावेळेस छोटी पिल्लं असतात त्यावेळेस हे असे हा वापरले जातात। असे वापरतात। तर जे ती भांडी कशी आहेत यावेळेस, आणि ज्यावेळेस मोठ्या कोंबड्या होत्या त्यावेळेस हे ना हो हे खाली सोडलं जातं का असंच वर असतं? नाही, खाली सोडलं जातं। खाली सोडायचं, खाली सोडायचं ना। मोठी मोठी झाली मी आलती पोल्ट्री, पण मी कधी विचारलं नाही कोंबड्यांचं, त्यामुळे मी तुम्हाला फक्त सांगा, ते मला काही माहित नाही। ते मला माहित आहे तुला सगळं माहिती आहे, कारण तू हुशार आहे। चला पोल्ट्रीचा एवढा मोठा पेस आहे, ह्याच्यावर क्रिकेट बी खेळू शकतो। तो खा द्यायचो। तर चला आपण जाऊया, घर दाखवते तुम्हाला। अशी पोल्ट्री बघितली ते इथपर्यंत आहे, स्टार्टिंग इथून आहे ह्या झाडापासून इथपर्यंत, आणि इथं घर आहे। इथं शेळी बांधली आणि इथं गाय असते। तर आता ते गाय नाही आहे, तर गाय तो का तिथे पाहू शकता तुम्ही, दिसली का? हां, तर इथं असं झोपडपट्टी केली जिथे की वाड वगैरे, आणि इथं रात्रीच्याला गाय वगैरे बांधली जाते। तर इथं झाडं आहेत, इथं फुलं वगैरे केलेले आहेत, त्याचं आंब्याचे झाडं, पेरूचं चिक्कूचं आहे। हे सीताफळाचं झाड आहे, त्याला आता सीताफळ आली नाही तर सध्या सीताफळ तो तिकडं आहे का इथं गुड्ड नाही। तर बघा किती असं सुंदर असे फुलं आहेत। आणि इथं एवढी मोठी अशी तुळस आहे, किती मोठी बघा। आणि आता इथं वाफा देत आहेत, त्यासाठी पाणी सोडले। मका लावली आहे गुरांसाठी पलीकडच्या साईडला, त्यामुळं पाणी सोडले इकडं। आणि इथं आहे आंब्याचं झाड खूप मोठे, आणि
तिथं एक चिक्कूचं झाड आहे आणि एक पेरूचं आहे, फळाचं झाड आहे. खाल्लं तिथं आळूचे पाने पहा कसे आहेत, मस्त आहे. एक मिनिट. आणि इथं जास्वंदीचं आहे झाड, खूप मोठं आहे, एकदम वरती टोकाला तिकडं फुलं आले, एवढं उंचावर गेले ते दा. आणि इथं आहे टाकी, तर यात पाणी आहे, तर बघू शकता मोटर आहे. आणि अशा प्रकारची चूल केली आहे पाणी वगैरे तापवायला, स्वयंपाक करायला. गॅस पण आहे, पण तरी आजी ह्याच्यावरच करतात. इथं बी आंब्याचं वरचे झाड आहे आणि एक पपईचं झाड होतं. पपईचं झाड होतं पण कट केलंय बहुतेक ते. हां, तर हे कडच आहे परिसर, घराच्या कडचा, म्हणजे इकडं घर आहे असं, इकडच्या साईडला असं झाड आहे. तर हे केळीचं झाड आहे आणि हे लिंबोणीचं झाड, काटा टोचला पाहू शकता. आणि इथं सीताफळाचं झाड आहे, सीताफळ आल्या ते का एवढे गोड लागतात आणि बिना औषधाचं येते, तर मस्त लागतात, आम्हाला तर खूप आवडतात. तर हे रान असं सगळं मोकळंच आहे सध्या, काहीच नाही केलं रान, करायला कोणच नाही. आजीचं वय झालंय ना, त्यामुळं आम्हाला होत नाही. का इथं एक गाय, तिथं एक गाय छोटे, इथं एक. हां, तर इथपर्यंतच रान आहे असं एवढं आमचं. तर या रानात काहीच नाही केलेलं. कुणाला करायचं असेल तर येऊ शकता आणि आम्हाला करून घालू शकता करून आम्हाला. आणि इथं चिक्कूचं झाड आहे, तुम्हाला दिसतंय का नाही उजेडाने पाहू शकता. हे रान बघा कसं झालंय पूर्ण, इथपर्यंतच आहे, त्या इथपर्यंतच एवढंच आमचं रान आहे असं. आणि इकडं घर आहे, तर टॉयलेट बाथरूम आहे. आणि इथं आपलं हे टाकले गाड्या वगैरे लावायला. तर आता मी तुम्हाला हे करते. तर एवढ्याच जागेत फक्त आजीने हरभरा लावले, अजून काय बुडवलं नाही ते एवढं, पण लावले. इकडं जरा जास्त दिसते. तर चला असं आहे. जागा भरपूर आहे पण करण्यासाठी कोणी नाही आहे, त्यामुळे वांदे होते सगळे. इकडं तुळस आहे, मी अशी एंट्री, तिकडं पोल्ट्री आणि घर आहे. तर घर दाखवते तर पत्र्याचं आहे छोटा. अशी एंट्री करायची ते हॉलमध्ये. आणि इथं आमची पिलं बघा. आणि आजीबाई हाय करा, हाय करा. आजीबाईचा पदर काही सुटत नाही. हाय करा, व्हिडिओ आणि इथं किचन आहे. किचनची लाईट हे पाठीमागचा परिसर आहे. आणि असं किचन. आणि इथं रॅक केलेला आहे, इथं एक रॅक आहे भांडीत. आणि हे असं किचन आहे. आता आम्ही करणार आहे मिसळपावचा बेत, त्यामुळे सामान घेऊन आलं आहे. आणि हे आहे देवघर, जे की देव तिकडच्या घरी नेलेत. तिथं फक्त आपलं लक्ष्मी आणि हेच ठेवलं आहे. म्हणजे आधी माझ्या लग्नाच्या अगोदर इथं देव होते, तर 2 वर्षापूर्वी आणलेत. तर असं आहे हे आमचं
2 खोल्याची रूम. आणि इथं आमची पिल्लू काय खाती? पिल्लू बॉबी खाती. हां बॉबी खाती.